पहिली बातमी अशी आहे की महापालिकेच्या निवडणुकीत कोण कोणाशी युती करतंय हे आता जवळपास निश्चित झालंय। महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणं अपेक्षित होतं, मात्र राज्यात अभद्र युती आणि आघाडीचं पेव फुटलंय। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलंय। निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे असा कानमंत्रही ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय। महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून सगळ्याच पक्षात नाराजी उफाळून आली आहे। नाराज कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे जात नाराजी व्यक्त केली, तर काही थेट दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतलाय। पुण्यात पवार काका पुतणे एकत्र येणार असं म्हटलं जात असताना अखेर ते एकत्र आलेत आणि पिंपरी आणि पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहे। कार्यकर्त्यांची नाराजी, बंडखोरी हे आव्हान प्रत्येक पक्षासमोर आहे आणि त्यामुळे जागा वाटप घोषित न करताच काही पक्षांनी एबी फॉर्मचं वाटप सुरू केलंय। बंडखोरी रोखण्यासाठी गुप्तता पाळण्यात आली आहे। चला याच घडामोडी सविस्तर आपण जाणून घेऊयात। महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात चांगलीच धमाल पाहायला मिळते। राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी हे प्रमुख घटक आहेत। महायुतीत सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत विरोधक आहेत, तर त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणं अपेक्षित होतं, मात्र राज्यात अभद्र युती आणि आघाडीचं पेव फुटलंय। चला मंडळी, कुठे कुठे सोयीनुसार सोयरीक करण्यात आली एक नजर टाकूया त्यामध्ये। पाहूया, सुरुवात करूयात मुंबईतून। आघाडी या ठिकाणी जर पाहिली तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, पुण्यापासून आपण सुरुवात करूयात। पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झालेली आहे। सोयीची सोयरीक आणि कार्यकर्त्यांकरताही करण्यात आल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। तर पुण्यामध्ये आपण पाहिलं तर आघाडीच्या बाबतीत जर पाहिलं तर काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि मनसे हे तिघही एकत्र आलेत। एक सोयीचा संसार त्या निवडणुकीपुरता तिघही एकत्र आल्याचं आपण पाहतोय। तर आणखीन एक सोयीची सोयरीक यामध्ये जर आपण जाणून घेतली तर ती आहे मुंबईमधनं। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोघंही एकत्र आलेले आहेत। काँग्रेस महाविकास आघाडीत बाहेर पडली आणि हे दोघं एकत्र येऊन एक तिसरी आघाडी आता जनतेसमोर पर्याय म्हणून असणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये ही राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दोघंही एकत्र आले, दोघांची युती झाली आहे। तर पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर आघाडीच्या बाबतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी तिघही एकत्र आलेत। चंद्रपूरमध्ये शिवसेना, उबाटा आणि वंचित बहुजन आघाडी ही एक वेगळी आघाडी आपल्याला बघायला मिळते। हे दोघंही एकत्र आलेत। आमची ऐका, घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची युती आहेत, नाही आहे, काही भागावर आमची पण नाही आहे। तर उदाहरण द्यायचं ते वंचित आहे, तर वंचित तिकडे मुंबईला आमच्याबरोबर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे। पण तो शेवटी विरोधातली जी पक्ष आहे ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका, आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे। तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू। सिंपल आहे, काही नाही।